नागपूरमधील सेंट उर्सुला या कॉलेज शाळेमधून जो आपण बघतो केमिस्ट्री, फिजिक्स आणि गणित असे 3 पेपर फुटलेले आहेत आणि हे पेपर फुटीचं बिंग जे आहे 18 तारखेला समोर आलेला आहे। जो केमिस्ट्री आणि चा पेपर होता तो फुटला आणि त्यानंतर मोबाईलमधनं हे बिंग फुटलेलं आहे की गणिताचा देखील पेपर फुटलेला आहे आणि याच्यामध्ये 9 आरोपी जे आहेत ते आतापर्यंत पोलीस तपासात समोर आलेले आहेत आणि या सर्वांवर म्हणजे पेपर फुटी झाली कशी, ज्याप्रमाणे आपण बघतो की बोर्डातनं पेपर निघतो आणि ते सील पॅक असतात सेंटरवर जाताना आणि सेंटरवर गेल्यानंतरही अनेक प्रक्रिया असतात, त्यानंतर ते सील फोडून मग तो पेपर जो आहे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो। मग त्याआधी हा पेपर मोबाईल म्हणजे जो ग्रुप होता ज्या ग्रुपमध्ये पोहोचला विद्यार्थ्यांचा आणि हा सगळा प्रकार कसा घडला आणि उघडकीस आला या सर्वांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत HSC बोर्डाचे डायरेक्टर शिवलिंग पटवे सर। मला सांगा की आपण बघतो हे सध्या राज्यामध्ये 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। नागपूरमध्ये जे पेपर फुटीचं प्रकरण झालं 1-2 नव्हे तर तब्बल 3 पेपर आणि महत्त्वाच्या विषयांचे पेपर जे आहेत ते फुटलेले आहेत। सगळ्यात पहिला प्रश्न हा निर्माण होतो की बोर्डाचे पेपर असतात त्यावेळेस आपण बघतो की अनेक सुरक्षा ज्या आहेत त्या असतात, म्हणजे बोर्डातनं पेपर निघेपर्यंत तर सेंटरपर्यंत पोहोचेपर्यंत तिथून विद्यार्थ्यांपर्यंत जायचं। मग त्याआधी आपण बघतोय जेमतेम 5 ते 7 मिनिटातच हा पेपर फुटला आहे, सेंटरवरून निघाला आणि बोर्डाचे जे सेंटर आहे तिथे पोहोचला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटात हा पेपर जो आहे त्या एक विद्यार्थिनीच्या मोबाईलवर आला। हे सगळं कसं घडलं किंवा कसं घडू शकतं, काय होऊ शकतं? प्रथमतः मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला पेपर फुटी म्हणता येणार नाही, हा वैयक्तिक विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केलेला आहे आणि याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर एका विद्यार्थ्याला गैरप्रकार करणे, त्याला मदत करणे गैरप्रकार यासारखा हा प्रकार आहे। की सेंट उर्सुला जे परीक्षा केंद्र आहे त्या ठिकाणी एक विद्यार्थिनी होती, ती साधारणतः 10:30 वाजता परीक्षा कक्षामध्ये परीक्षा देण्यासाठी गेलेली असताना तिचा 11 वाजता पेपर सुरू झाला आणि 11 वाजता पेपर सुरू झाल्यानंतर ती 12च्या सुमारास तिला वॉशरूमच्या निमित्तानं ती परीक्षा कक्षाच्या बाहेर वॉशरूमसाठी म्हणून गेली। जनरली विद्यार्थी हे 4 ते 5 मिनिटांमध्ये वॉशरूमवरून वापस जातात, परंतु या विद्यार्थिनींनी 15 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ घेतला म्हणून आमच्या वर्गावरील ज्या इन्व्हिजिलेटर होत्या त्यांचं असं लक्षात आलं की ही मुलीची वापस आल्यानंतर बॉडी लँग्वेज चेंज झालेली आहे, म्हणून त्यांनी तिचा तपास घेतला असता तिच्याकडे त्यांना स्मार्टफोन आढळून आला आणि मग त्यांनी तो तातडीनं त्यांचे जे केंद्र संचालक होते त्यांच्या ही निदर्शनास बाब आणून दिली आणि केंद्र संचालकांनी तो मोबाईल तात्काळ हस्तगत करून तो पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। तर त्यामुळं ह्या मुलीच्या मोबाईलमध्ये जरी हे गैरप्रकारास प्रोत्साहन देणारं मटेरियल आलेलं असलं तरी आमचे जे परीक्षा केंद्रावरील इन्व्हिजिलेटर होते, केंद्र संचालक होते, यांनी तो प्रयत्न हाणून पाडलेला आहे, तिला त्याचा काही फायदा झालेला नाही। नक्कीच आपण ज्याप्रमाणे बघतो की अगदी 15 मिनिटाच्या विंडोमध्ये जे आहे हे सील फोडण्यात आलं आणि जो पेपर होता तो विद्यार्थिनीच्या मोबाईलवर आलेला आहे। इथे यंत्रणेची जी आपण म्हणू शकतो का की कुठेतरी यंत्रणा जी आहे आपली तिने मदत केली किंवा अधिकृत ही मदत होती असं म्हणता येणार आहे का? परीक्षेचे जे पेपर असतात त्याचा प्रवास असा असतो की आमचे जे कस्टोडियन असतात त्यांच्याकडे हे सगळं गोपनीय साहित्य पोलीस बंदोबस्तात सुरक्षित असतं। परीक्षेच्या दिवशी ज्या दिवशी जो पेपर आहे त्या दिवशीची पेटी आमचे जे कस्टोडियन असतात सील पेटी असते ती उघडतात आणि त्याच्यानंतर त्यातून सील पॅकेट्स हे ते रनरकडे हँडओव्हर करत असतात केंद्रनिहाय आणि मग जे रनर असतात त्यांना ते जे केंद्र अलॉट केलेलं असतं त्या केंद्रावरील ते क्वेश्चन पेपर सील एन्व्हलपच्या माध्यमातून घेऊन जातात आणि ते केंद्रावर केंद्र संचालकांना हँडओव्हर करतात आणि केंद्र संचालकांना हँडओव्हर केल्यानंतर ते वर्गामध्ये वर्गनिहाय पुन्हा ते सील 25 पॅकेट्स असतात ते सील असतात आणि वर्गावर आपले जे इन्व्हिजिलेटर असतात, पर्यवेक्षक असतात, ते 2 विद्यार्थी त्याच्यावर स्वाक्षरी घेतात आणि स्वाक्षरी घेऊन ते एन्व्हलप त्यांना दाखवलं जातं की हे सील्ड एन्व्हलप आहे आणि त्यानंतर तिथं मग त्या प्रश्नपत्रिका पॅकेटमधून बाहेर काढून विद्यार्थ्यांना बरोबर 11 वाजता वाटप करण्यात येतात। तर हा जो प्रकार झालेला आहे हा विद्यार्थ्याला गैरप्रकारास मदत करण्याच्या उद्देशानं झालेला आहे आणि हा 11च्या आसपासचा हा प्रकार आहे। कुणीतरी याच्यामध्ये विद्यार्थिनीला त्या मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु
यामध्ये त्या विद्यार्थ्यांना त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे आणि सगळं मटेरियल हे तात्काळ हस्तगत करून घेण्यात आलेलं होतं आणि त्या मुलीला गैरप्रकार करण्यापासून आमच्या यंत्रणेनं संबंधित शाळेतील सगळ्या यंत्रणेनं रोखलेलं आहे. नक्कीच ज्याप्रमाणे आपण बघतो की जे इथनं पेपर जातात ज्या केंद्रावर जातात तिथे सील पॅक असतात आणि ते सील जे आहे विद्यार्थी असतात त्यांची सही घेतल्या जाते आणि त्यानंतर ते फोडलं जातं. मग कुठेतरी हे आधीच फोडलेलं जे होतं जे एका पॅकेटमध्ये पुन्हा 25-25चे पॅकेट असतात असं तुम्ही आता सांगितलं ते सील होतं पण जे मेन त्यातलं एका पॅकेटचं सील जे आहे ते फुटलेलं असणार आहे. मग तिथले जे पर्यवेक्षक असतील किंवा त्यांच्याही लक्षात आलं नसेल का कुठेतरी पाणी मुरतंय हे शाळेतले शिक्षक किंवा जे ते केंद्रावरचे शिक्षक असतील आणि तुमच्यासोबत म्हणजे जे बोर्डातून पेपर घेऊन जातात ते याच्यात सहभागी आहेत का? म्हणजे कुठेतरी आता तुम्ही डायरेक्टर आहात तपास सुरू आहे याचा आढावा तुम्ही पण घेतला असेल. हे यंत्रणा आमची जी परीक्षेशी काम करणारी यंत्रणा आहे ती अत्यंत काटेकोर काम करत असते. तथापि यामध्ये कुठेतरी एखाद्या चुकीच्या माणसाचा शिरकाव होण्याची शक्यता असून त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु याचा काहीही उपयोग झालेला नाही आहे आणि आम्ही ते मटेरियल तात्काळ जप्त करून घेतलेलं असल्यामुळं यातील गैरप्रकाराला आम्ही आळा घातलेला आहे. नक्कीच आपण बघतो की जे विद्यार्थी आहेत प्रामाणिकपणे वर्षभर अभ्यास करतात आणि परीक्षेच्या वेळेस जर अशा प्रकारचे प्रकरणं होत असतील तर कुठेतरी त्यांना याचा जो आहे परिणाम भोगावा लागतो आणि अशातच आता तुम्ही म्हटलेलं आहे की आम्ही पुन्हा पेपर घेणार नाही आहे कारण पेपर फुटी झालेली नाही. तर काय आता तुम्ही सांगू इच्छिता जे विद्यार्थी आहेत त्यांना कारण तुम्ही पेपर पुन्हा घेणार नाही आहेत कुठेतरी अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत प्रामाणिकपणे त्यांचं याच्यात नुकसान नाही का? बोर्डाचा मुख्य उद्देश हा प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांचं मूल्यमापन करणं हा आमचा मुख्य उद्देश असतो आणि ह्यामध्ये ही जो गैरप्रकार झालेला आहे तो इंडिव्हिज्युअल व्यक्तीला मदत करण्यासाठी झालेला आहे आणि जो की बोर्डाच्या आपली जी यंत्रणा आहे त्यांनी तो हाणून पाडलेला आहे त्यामुळं त्या कुणालाही याचा गैरवापर करता आलेला नाही आहे आणि निश्चित याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांना आम्ही शिक्षा करणारच आहोत. त्यामध्ये आम्ही चौकशी समिती नेमलेली आहे पोलिसांची चौकशी सुरू आहे. याच्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे ज्या लोकांनी हे केलेलं आहे असे कालपर्यंत 8 लोक अटकेमध्ये आलेले आहेत आणि बाकीचेही याचा शोध सुरू आहे. त्यामुळे नक्की आम्ही दोषींवर कारवाई करणार आहोत आणि जे गुणवान विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही या पद्धतीने आमचं कामकाज सुरू आहे. नक्कीच आता आपण बघतो आहे की डिजिटल माध्यमं जे आहेत अनेक आहेत. मग अशा वेळी केंद्रापर्यंत म्हणजे मुलांना जे विद्यार्थी असतात त्यांना मोबाईल आणू दिला जातो तर यावर काही निर्बंध बोर्डाद्वारे करण्यात येणार आहे का येणाऱ्या काळामध्ये? कारण आपण बघतोय की मोबाईलवर पेपर आल्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते समोर आलं होतं. तर अशा येत्या काळात मोबाईलचा वापर किंवा मोबाईल हा केंद्रापर्यंत जाणार नाही याची काही दक्षता घेतली जाणार आहे का किंवा त्या प्रकारच्या सुरक्षेच्या व्यवस्था केल्या जाणार आहेत का? परीक्षा केंद्रावर मोबाईलचा वापर हा प्रतिबंधितच आहे त्यात काही वाद नाही आहे परंतु विद्यार्थी 12वीचे विद्यार्थी त्यांना परीक्षा केंद्रावर सोडायला त्यांचे पालक येतात आणि मग पालकांशी संपर्कात राहता यावं परीक्षेचा पेपर सुरू होण्याच्या आधी पेपर सुटल्यानंतर म्हणून ते मोबाईल घेऊन येतात परंतु आपली जी यंत्रणा असते ती सगळी यंत्रणा मुलांकडचे मोबाईल काढून घेते आणि 10:30 वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रात जातात आणि हे सगळे मोबाईल जे आहेत ते एकत्रित रीतीनं बाहेर ठेवलेले असतात त्याचा कुणालाही वापर करणं शक्य होत नाही. मोबाईल सगळ्यांचे स्विच ऑफ असतात आणि त्याचा कुणालाही फायदा होत नाही. नागपुरात जे पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं त्यामुळे राज्यामध्ये जी आहे खळबळ उडालेली आहे. विद्यार्थी जे आहेत ते चिंतेत आहेत आणि अशातच आपण आज जाणून घेणार आहोत HSC बोर्डाचे जे डायरेक्टर आहेत पटवे सर त्यांच्याकडनं की नेमकं हा जो पेपर असतो किंवा ही जी प्रश्नपत्रिका असते याची कार्यप्रणाली कशी असते म्हणजे पेपर प्रिंटिंग ते पेपरची सील आणि त्यानंतर तो बोर्डात येऊन बोर्डापासून केंद्रापर्यंत तो कसा जातो किती सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या कामाला लागलेल्या असतात या सर्वांबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. कारण पेपर फुटलेला आहे 1 नाही तर 2 नाही चक्क 3 पेपर जे आहेत महत्त्वाच्या विषयांचे पेपर हे फुटलेले आहेत आणि त्यानंतर आपण बघतोय 9 जणांवर देखील कारवाई झालेली आहे. 9 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि अजून तपास या प्रकरणाचा जो आहे पोलीस करत आहेत. सर कसा प्रवास पेपरचा जो असतो प्रश्नपत्रिकेचा जो बोर्डापर्यंत येतो आणि बोर्डातून केंद्रापर्यंत जातो? परीक्षाविषयक कामकाज हे अत्यंत गोपनीय रीतीनं पार पाडलं जात असतं. प्रश्नपत्रिका कोणी बनवली
कुठे बनवली हे कुणालाही माहीत नसतं. ह्या प्रश्नपत्रिकांची छपाई जी आहे ही गोपनीय प्रेसमध्ये होत असते. ही आम्ही विभाग स्तरावर काम करणारे जे अधिकारी आहोत ते कुणालाही माहीत नसते की ह्या प्रश्नपत्रिका कुठे छापलेल्या आहेत. फक्त आम्हाला दूरध्वनीवर कळवलं जातं की गोपनीय प्रेसमधनं गाडी निघालेली असून ही गाडी गोपनीय साहित्य घेऊन तुमच्याकडं येत आहे. आम्ही ही गाडी आमच्याकडे आल्यानंतर ही गाडी सील असते. त्याला फार मोठं म्हणजे व्यवस्थित रीतीनं ते सील केलेलं असतं. ते रस्त्यात कुठेही कुणालाही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. ही गाडी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही पोलिसांच्या समक्ष त्या गाडीतील जे मटेरियल असतं त्याला आम्ही गोपनीय साहित्य म्हणतो ते उतरवून घेत असतो. ते मोठमोठाले बॉक्सेस असतात. त्या बॉक्सेसमध्ये पुन्हा छोटे छोटे बॉक्सेस असतात. त्या बॉक्सेसमध्ये पुन्हा छोटे छोटे पॅकेट्स असतात आणि हे प्रत्येक गोष्टी ही सील्ड असते. याच्यामध्ये कुठेही त्या मटेरियलला बाहेर काढण्याची तरतूद नसते. हे सगळं सील केलेलं मटेरियल आम्ही आमच्या कस्टडीमध्ये उतरवून ठेवत असतो आणि याला 24/7 पोलिसांचा पहारा असतो. त्यानंतर आम्ही हे मटेरियल डे वाईज आणि कस्टडी वाईज म्हणजे तालुका कस्टडी ज्याला म्हणतात त्या पद्धतीने आम्ही हे लावून घेतो आणि हे मटेरियल आम्ही पेट्यांमध्ये भरलेलं असतं. त्या पेट्यासुद्धा सील्ड असतात. त्या सील पेट्या आम्ही आमच्या कस्टोडियनला हँडओव्हर करतो आणि तालुका कस्टोडियन जे असतात ते आपलं हे मटेरियल घेऊन तालुक्याच्या पोलीस स्टेशनच्या ठिकाणी ठेवतात. जे तिथेही 24/7 तिथं पोलिसांचा पहारा असतो. त्यानंतर ज्या दिवशी जो पेपर आहे त्या दिवशीची पेटी आमचे कस्टोडियन तिथून काढून आणतात आणि ती सेल पेटी घेऊन आपल्या कस्टडीमध्ये ती ओपन करतात. त्यानंतर तिथं केंद्रनिहाय आतमध्ये जे गट्टे असतात ते सील्ड असतात. ते केंद्रनिहाय गट्टे रनरला हँडओव्हर केलेले जातात. सील पॅकेट्स असतात. ती पॅकेट्स घेऊन आमचे रनर हे केंद्रावर जातात आणि केंद्रावर गेल्यानंतर पुन्हा वर्गनिहाय ते पॅकेट्स वाटप केल्या जातात. तिथेही ते सील्डच असतात. वर्गनिहाय सील्ड असतात आणि वर्गामध्ये समक्ष विद्यार्थ्यांच्या आमचे जे इन्व्हिजिलेटर असतात पर्यवेक्षक असतात ते त्याचं सील त्या ठिकाणी बरोबर .11 वाजता उघडतात. विद्यार्थ्यांना दाखवून की ह्याच्यामध्ये इतक्या प्रश्नपत्रिका आहेत आणि विद्यार्थ्यांची खात्री झाल्यानंतरच हे सगळं मटेरियल आपण बाहेर काढत असतो.